एस.टी. महामंडळाचा यू टर्न. एस.टी. महामंडळाने स्पष्ट केलेले आहे की जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्ड बंधनकारक नाही. पण सध्या नोंदणी सुरू आहे. जोपर्यंत 80% सवलतधारक नोंदणी करत नाही, तोपर्यंत हे कार्ड अनिवार्य करण्यात येणार नाही. नमस्कार, मी हरिदास पवार. एस.टी. महामंडळाने घेतलेला आहे यू टर्न. कारण 1 मार्च 2026 पासून ज्या महिन्याचे अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास होताना अशा प्रवासांना 1 मार्च पासून पूर्णपणे हा प्रवास बंद होणार होता अशी बातम्या आलेल्या होत्या. पण ते एसटी महामंडळाने त्याला यू टर्न घेतलेला आहे. एसटी महामंडळाचे अधिकृत माहिती दिलेली आहे त्यांनी की प्रवासाची नोंदणी होणार नाही तोपर्यंत हे कडक नियम लावणार नाहीत. तर पाहूया आपण, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला एसटी महामंडळाचं यू टर्न. सुरुवातीला पाहूया, तुम्ही जर एनसीएमसी कार्ड जर काढणार असेल तर हे कार्ड कोणाला मिळणार हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. कारण एनसीएमसी कार्ड हे कोणाला मिळणार? 1 नंबरला विद्यार्थी, उदाहरणार्थ शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले हे एनसीएमसी कार्ड दिले जाईल. त्यानंतर 2 नंबरला ज्येष्ठ नागरिक व महिला यासाठी हे एनसीएमसी कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल हे एनसीएमसी कार्ड. त्यानंतर 3 नंबरला दिव्यांग प्रवासी, उदाहरणार्थ अंध प्रवासी असताना, अपंग प्रवासी असताना अशांना यूडी आयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले हे एनसीएमसी कार्ड दिले जाईल. त्यानंतर 4 नंबरला पुरस्कार्थी व पत्रकार, त्याबरोबर स्वतंत्र सैनिक, राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना देखील हे एनसीएमसी कार्ड दिले जाणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा आहे, एनसीएमसी कार्ड कुठे मिळणार आहे? तुमच्या जवळच्या बस स्टँड, म्हणजे बस स्टँडवर जाऊन तुम्हाला एनसीएमसी कार्ड सहज तुम्हाला उपलब्ध होईल, तुमच्या जवळच्या बस स्टँडवर. त्यानंतर ते एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? 1 नंबरला आहे आधार कार्ड. त्यानंतर 2 नंबरला तुमचा मोबाईल नंबर. आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे ना, तो तुम्हाला मोबाईल नंबर लागणार आहे. कुठला कुठला? आधार कार्ड व मोबाईल नंबर. त्यानंतर नोंदणी शुल्क. हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला किती रुपये भरावे लागतात? तर हे कार्ड काढण्यासाठी नवीन जर कार्ड काढणं असेल तर तुम्हाला 199 रुपये भरून हे तुम्हाला एनसीएमसी कार्ड मिळेल. जर तुम्हाला तुमचे जुने कार्ड जमा करायचे असेल, जर तुम्ही तुमचे जुने कार्ड जमा केले तर तुम्हाला 49 मायनस करून तुम्हाला 149 रुपये भरून काढण्यात तुम्हाला ते हे एनसीएमसी कार्ड तुम्हाला सहज मिळेल. आता सगळ्यात मोठा मेन मुद्दा आहे एनसीएमसी कार्डचा रिचार्ज. आता हा रिचार्ज प्रत्येक बस स्टँडवर तुम्हाला उपलब्ध होईल. त्यानंतर ऑनलाईन देखील उपलब्ध होईल. उदाहरण तो युपीआय, गुगल पे, फोन पे इत्यादी ऑनलाईन देखील रिचार्ज करू शकता. त्यानंतर ह्या कार्डाचा उपयोग काय? एनसीएमसी कार्डाचा उपयोग काय पहा. मुंबई, पुणे आणि इतर शहरातील मेट्रो, बस आणि रेल्वे प्रवाशासाठी एनसीएमसी कार्ड अत्यंत फायदेशीर आहे. कार्ड नसेल तर पूर्वी कसं होतं, तुम्ही जर एसटी मध्ये प्रवास करत असेल तर कुठे 100 रुपये तिकीट असेल, कुठे 50 रुपये तिकीट असेल, उदाहरणार्थ कुठे 48 रुपये तिकीट असेल, तर तुमच्याकडे 50 रुपये असतील तर त्यासाठी तुम्ही 50 रुपयाची कंडक्टरला नोट देऊन ते परत राहिलेले तुमचे 2-3 रुपये परत मिळतील की नाही मिळते त्याची शाश्वत नसते. म्हणून आता एनसीएमचा कार्डचा उपयोग काय आहे पाहत मला थोडक्यात सांगतो. सुट्ट्या पैशाची गरज आता भासणार नाही इथून पुढे. हे तुमच्याकडे कार्ड असेल तर कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त एनसीएमसी कार्डचा उपयोग करून तिकीट काढता येते. ह्याचा मेन महत्वाचा हा फायदा आहे. त्यानंतर 2 नंबरला याचे विविध उपयोग असतात. एनसीएमसी कार्ड तुम्ही मुंबई, पुणे आणि इतर शहरातील मेट्रो, बस, रेल्वे प्रवासासाठी देखील तुम्ही ह्या एनसीएमसी कार्डचा वापर करू शकता. त्यानंतर तुमची वेळेची बचत देखील होणार आहे एनसीएमसी कार्डसाठी. वेळेची बचत म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे हे कार्ड नसेल आणि असेल तर फायदे पाहिले नसले तर तोटे पहा. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुम्ही बिनधास्त जाऊन तुम्ही एसटी बसमध्ये जाऊन तुम्ही सहज प्रवास करू शकता. जर तुमच्याकडे हे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुम्ही एसटीच्या आग्रामध्ये जाऊन तुम्ही जिथे तिकीट काढताना तिथे वेळ तुमचा वाया जातो. ह्या नंबरला तुम्ही थांबवला होतं, कधी नंबर काय सांगता येत नसतो, गर्दी भरपूर असते. तर तुमच्या एनसीएमसी कार्ड असल्यामुळे तुमची वेळेची ही बचत मोठी होणार आहे. त्यानंतर तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची तुम्हाला आता इथून पुढे गरज भासणार नाही. कारण तुमच्याकडे हे कार्ड उदाहरण असल्यामुळे काय तुम्हाला काय तुमच्या पैसे आता रोकड असण्याची काय ठेवण्याची काही गरज नाही. त्यानंतर सरकारकडून या कार्डसाठी विशेष अशा सवलती दिलेल्या आहेत. पूर्वी कसं होतं, गुगल पे असू दे, फोन पे असू दे, तुम्हाला रिचार्ज किंवा तुमचं एक जर तिकीट आता उदाहरण तुम्ही कुठलं जर ट्रान्झॅक्शन केलं तुम्हाला त्यांचा क्रॅच कार्ड मिळत होता. अशा देखील सरकारकडून तुम्हाला क्रॅच कार्ड मिळणार आहे. ते एनसीएमसी कार्ड तुमच्याकडे असेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. गडबड घाई करण्याची काही गरज नाही. तुम्ही आरामशीर जाऊन नोंदणी करू शकता. हेच बातम्या विषयात ठेवू नका. शासनाने आणखीन काही कडक निर्णय घेतले नाही की जोपर्यंत 80% नोंदणी होत नाही तोपर्यंत
शासनाने यावर अशी कडक निर्णय कुठले घेणार नाही, या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला ते जरूर जरूर सांगा.